हॅलो एव्हरीवन, वेलकम टू द ज्युडिशियल विंग्स, द नॉलेज ऑफ ज्युडिशरी एक्झिक्युटिव्ह अँड लेजिस्लेशन. आपण पाहतो आहे धर्मदाय आयुक्त असिस्टंट लीगल या परीक्षेसाठी महाराष्ट्र रूल्स. महाराष्ट्र रूल्स मध्ये आपण पहिला जो रूल्स आहे तो सुरू केलेला आहे, महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस डिसिप्लिन अँड अपील रूल 1979. त्यापैकी आपण 2 लेक्चर्स मध्ये हा रूल थोडा जास्त महत्वाचा आहे, त्यामुळे मी तुम्हाला फार डीपली पण शिकवत आहे. आणि या रूल मध्ये आपण मागील 2 लेक्चर्स मध्ये पनिशमेंट, सस्पेन्शन्स, पेनाल्टीज अँड ऑथॉरिटीज बघितले आहे. त्यानंतर सेक्शन 11 नंतर आपण आता सेक्शन 10. मी नोटिंगची पीडीएफ तशीच ठेवली आहे, कारण की तुम्हाला हीच पीडीएफ मी सेंड करेल अँड देन आफ्टर दॅट तुम्ही या पीडीएफ वरून एमसीक्यूज घेऊ शकता. ऍक्शन्स ऑन द इन्क्वायरी रिपोर्ट्स, त्याच्यामध्ये इन्क्वायरी आपण बघितली आहे. सेक्शन 8 आपण बघितलं होतं. त्यानंतर प्रोसिजर फॉर इम्पोजिंग मायनर पेनल्टीज काय आहे ते आपण बघितलं आहे. आणि कम्युनिकेशन्स ऑर्डर 11 मध्ये आपल्याला पुढे जायचं. आता कम्युनिकेशन्स ऑर्डर जी आहे ती परीक्षेच्या दृष्टिकोनातनं इतकी जास्त खूप महत्वाची नाही आहे. ज्या की डिसिप्लिनरी ऑथॉरिटी, पहिलं लेक्चर 2 नसेल बघितले तर हे तुम्हाला काहीही कळणार नाही आहे. डिसिप्लिनरी ऑथॉरिटी ज्या ऑर्डर बनवत आहेत त्यामध्ये शॅल बी कम्युनिकेटेड टू दी गव्हर्नमेंट सर्वंट. तर प्रत्येक ऑर्डर ज्या गव्हर्नमेंट सर्वंटच्या अगेन्स्ट इथे चार्जेस लागलेले आहे त्याला कम्युनिकेट करणं गरजेचं आहे. हू शॅल ऑल्सो बी सप्लाइड विथ द कॉपी, आणि त्याला ज्या काही तुम्ही सबस्टन्स बनवलेले आहे विच द ऑथॉरिटी मेड इन द इन्क्वायरी सो मस्ट सबमिटेड टू द गव्हर्नमेंट सर्वंट. ओके, त्याच्या अगेन्स्ट इथे जे चार्ज चालला आहे फाइंडिंग करायचे आहे, नीच आर्टिकलचा चार्ज वगैरे. तर ही डिसिप्लिनरी ऑथॉरिटी आणि कमिशन्स काय करेल की त्याला इथे कम्युनिकेट करेल. बस इतकंच या सेक्शन मध्ये दिलेलं आहे की कम्युनिकेशन करायचं. तर पण सेक्शन मात्र म्हणजे रूल, हा जो रूल आहे तो लक्षात ठेवायचा की आहे कशासाठी, तर कम्युनिकेशन ऑफ ऑर्डरसाठी. जसं कधी कधी म्हटलं की मॅच द फॉलोइंग मध्ये तुम्हाला सेक्शन्स आणि हेडिंग्स सेक्शनच्या येऊ शकतात, त्यामुळे तुम्हाला इथे ते लक्षात ठेवायचं. कॉमन प्रोसिडिंग 12 मध्ये दिले की कॉमनली मग जी स्पेशल प्रोसिडिंग मध्ये तुम्ही काही इन्क्लूड नाही झालं असेल तर ते कॉमन प्रोसिडिंग पण इथे दिलेली आहे. स्पेशल प्रोसिजर आहे की एखाद्या गव्हर्नमेंट सर्वंटच्या अगेन्स्ट तुम्ही इथे अलिगेशन्स लावले की दॅट पर्सन, दॅट द गव्हर्नमेंट सर्वंट ब्रीच द रूल अकॉर्डिंग टू दिस रूल ऑफ द महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस डिसिप्लिन अँड अपील रूल. मग या अंतर्गत जो काही ब्रीच झाला असेल तर त्याच्यावर मायनर पेनॉल्टीज, मेजर पेनॉल्टीज तुम्ही लावत आहेत, त्याचं सस्पेन्शन करत आहेत. तर त्याची प्रोसिजर, स्पेशली प्रोसिजर दिली होती इन्क्वायरीची वगैरे, पण जनरली ही प्रोसिजर इथे दिलेली आहे. तर कॉमन प्रोसिजर आहे की वेर 2 or more गव्हर्नमेंट सर्वंट्स आर कन्सर्न इन एनी केस. सपोज एक नाही तर 2 किंवा अनेक एकत्रितरित्या कॉन्स्पिरसी करून त्यांनी ब्रीच केलं आहे. सपोज करप्शन असेल किंवा अदर कुठलेही असू शकतात. द गव्हर्नर or any other authority competent to impose the penalty of dismissal from service on all such a government servant may make an order directing that the disciplinary action against all of them may be taken in a common proceeding. तर त्यांच्या अगेन्स्ट कॉमन प्रोसिडिंग चालवावी आणि सगळ्यांना एकाच ट्रायल मध्ये, एकाच फाइंडिंग्स आणि सबस्टन्स मध्ये घ्यावा आणि त्यांच्या अगेन्स्ट कॉमनली इन्क्वायरी करावी. जर कॉमनली कोणी काही घोळ केला असेल गव्हर्नमेंटच्या कामामध्ये वगैरे, ठीक आहे, दिस इज द सिम्पल वे. हाही तुम्हाला इतका महत्वाचा नाही आहे, बट 12 मध्ये हा जो रूल आहे, म्हणजे आपण याला सेक्शन किंवा रूल म्हणतो, तर हा याची जी हेडिंग आहे तुम्हाला लक्षात ठेवायची की 12 हा. सो व्हॉट इज दिस रूल 12 ऑफ दी महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस अँड डिसिप्लिन अँड अपील रूल. तर तुम्हाला आलं पाहिजे की विच इज डील्स विथ द कॉमन प्रोसिडिंग. Now come to the next, that is where the authorities competent to impose the penalties of dismissal of such a government servant are different. But penalties जे आहेत ते वेगवेगळ्या 4 जणांनी कॉमनली काही केलं असेल, पण पेनल्टीज वेगवेगळ्या लागू शकतात त्यांच्या ब्रीचनुसार. An order for taking a discipline actions in a common proceedings may be made by the highest of such authority. तर हायेस्ट ऑथॉरिटी जी असेल त्यांची ते डिसाईड करेल की कोणाला काय पेनल्टीज लावायची आहे. Every order for taking a disciplinary action in a common proceeding shall specify. या common proceeding मध्ये मेनली स्पेसिफाय करणं गरजेचं असतं की the authority which may functions as the disciplinary authority for the purpose of such a common proceeding. की जी फंक्शन करते आहे ती डिसिप्लिनरी ऑथॉरिटी आहे यांची. पेनाल्टीज जे आहे तुमच्या, तर त्या पेनल्टीज रूल 5 अंतर्गत तुम्हाला इथे इम्पोज करण्यात आलेला आहे, आणि वेदर द प्रोसिडिंग लेट डाऊन इन रूल 8 आणि रूल फॉलोड करण्यात आला. त्यामुळे 11 किंवा 12 विच इज नॉट इम्पॉर्टंट. मी नोटिंगची पीडीएफ अशीच ठेवते सगळ्यांसाठी.
नोटिंग नॉट IMP मी इथे लिहून देते की IMP नाही, बट ओनली तुम्हाला काय करायचं आहे, हेडिंग्स जे हेडिंग्स आहे, हेडिंग्स ऑफ रूल 11+12 हे IMP आहे, की नेमकं रूल 11 मध्ये आणि 12 मध्ये कॉमन प्रोसिडिंग अँड ऑर्डर्स दिलेले आहे, हे तुम्हाला हेडिंग लक्षात ठेवायचं, मध्ये वाचलं नाही तरी चालेल. अशा प्रकारे आपल्याला सिलेबस कव्हर करून स्मार्ट स्ट्रॅटेजीने ही पोस्ट काढायची आहे. स्पेशल प्रोसिजर इन अ सर्टन केसेस. स्पेशल प्रोसिजर इन अ सर्टन केसेस काय आहे? नॉटविथस्टँडिंग एनिथिंग कंटेन इन रूल 8 टू रूल 12 ऑफ दिस रूल. आता जनरल प्रोसिडिंग मध्ये काहीही सांगितलं असेल, बट आमच्याकडे एक स्पेशल प्रोसिजर इन अ सर्टन केसेस, काही केसेसमध्ये आम्ही स्पेशल प्रोसिजर फॉलो करतो. तर ती कुठल्या सिच्युएशन मध्ये होते की वेअर एनी पेनाल्टी इज इम्पोज ऑन द गव्हर्नमेंट सर्वंट ऑन द ग्राउंड ऑफ कंडक्ट विच हॅज लेड टू हिज कन्व्हिक्शन्स ऑन अ क्रिमिनल चार्जेस. सपोज एखाद्या व्यक्तीवर काही क्रिमिनल चार्जेस लागलेले असेल, त्याच्यावर जो चार्ज झाला, त्यांनी काही कंडक्ट केलाय, असे ग्राउंड दिसते की त्याच्यामध्ये क्रिमिनल चार्ज लावला, तर त्याच्यावर स्पेशल प्रोसिजर चालणार आहे. काय स्पेशल प्रोसिजरनी त्याच्यावर इथे ट्रायल चालणार, कारण त्याच्यावर क्रिमिनल चार्जेस लावले आहे आणि त्यानुसार आपल्याला आता पेनल्टी इम्पोज करायची. वेअर द डिसिप्लिनरी ऑथॉरिटी सॅटिस्फाईड. जर डिसिप्लिनरी ऑथॉरिटीचं सॅटिस्फॅक्शन झालं, कशासाठी की फॉर रिझन्स टू बी रेकॉर्डेड बाय इट इन अ रायटिंग. तर रिझन्स द डिसिप्लिनरी ऑथॉरिटी रायटिंग्स मध्ये इथे रिझन्स रेकॉर्ड करणार, दॅट इट इज नॉट रिझनेबली प्रॅक्टिकेबल. इट इज नॉट रिझनेबली प्रॅक्टिकेबल टू होल्ड अन इन्क्वायरी इन द मॅनर प्रोव्हाइडेड इन दिस रूल. सो इझिली आम्ही इन्क्वायरी कंडक्ट नाही करू शकत आहे, याच्यासाठी आम्हाला स्पेशल प्रोव्हिजन्स किंवा स्पेशल प्रोसिजरनी जावं लागेल. तर आपल्याकडे एक इन्क्वायरी रूल पण आहे, तर त्यानुसार ती इन्क्वायरी करते. जर जनरल इन्क्वायरीनी काम होत नसेल तर, असं त्यांना वाटत असेल तर, पण त्यांना रायटिंग मध्ये रिझन्स लिहावं लागेल की आम्ही स्पेशल प्रोसिजर का अप्लाय करतो या गव्हर्नमेंट सर्वंटवर. तर द गव्हर्नर इज सॅटिस्फाईड दॅट. अगेन गव्हर्नरचं जर सॅटिस्फॅक्शन झालं, कशाबद्दल बघून घ्या, दॅट इन द इंटरेस्ट ऑफ द सेक्युरिटी ऑफ द स्टेट. एखादा गव्हर्नमेंट सर्वंट आहे, त्यांनी असा अपराध केलेला आहे, असे रूल्स आणि डिसिप्लिन तोडलेले आहे की ते सेक्युरिटी ऑफ द स्टेटच्या अगेन्स्ट जात आहे, कुठे ना कुठे सेक्युरिटी ऑफ द स्टेटला धोका होत आहे. It is not expedient to hold any inquiry in the manner provided in this rule, or that the disciplinary authority may consider the circumstances of the case and make such order thereon as deems fit. तर याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला जनरल इन्क्वायरी किंवा जनरल प्रोसिजरनी जाता येणार नाही. जर गव्हर्नरला वाटलं की सेक्युरिटी ऑफ द स्टेटच्या अगेन्स्ट हा गव्हर्नमेंट सर्वंट गेलाय, तर डेफिनेटली स्पेशल प्रोसिजर अप्लाय होणार आहे. तर डेफिनेटली तुम्ही बघू शकता की स्पेशल प्रोसिडिंग कधी कधी अप्लाय होणार आहे. फर्स्ट त्याच्यावर क्रिमिनल चार्जेस लागले, तर डिसिप्लिनरी ऑथॉरिटीला वाटलं की जनरल सॅटिस्फॅक्शन झालं आणि त्यांना वाटलं की जनरली इन्क्वायरीवर काही होणार नाही आहे, जनरली प्रोसिजरवर काही होणार नाही आहे, तर आणि गव्हर्नरला वाटलं की सेक्युरिटी ऑफ द स्टेटच्या अगेन्स्ट यांनी ब्रीच केलं आहे, डिसिप्लिन तोडले, तर त्याच्यावर स्पेशल प्रोसिजरनी ट्रायल चालणार आहे. प्रोव्हाइडेड दॅट द गव्हर्नमेंट सर्वंट, तीन कारण मी ते सांगितले, नोट पण करून दिले आहे. द गव्हर्नमेंट सर्वंट मे बी गिवन अन ऑपॉर्च्युनिटी ऑफ मेकिंग अ रिप्रेझेंटेशन ऑन द पेनाल्टी प्रपोज्ड टू बी इम्पोज बिफोर एनी ऑर्डर इज मेड इन द केस अंडर क्लॉज 1. तो डेफिनेटली इम्पोज करण्यात येईल पेनाल्टीज वॉट एव्हर. सो दिस इज नॉट सो इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर अगेन एक प्रोव्हाइजो दिला की प्रोव्हाइडेड फर्दर दॅट द कमिशन शॅल बी कन्सल्टेड वेअर सच अ कन्सल्टेशन इज नेसेसरी बिफोर एनी ऑर्डर आर मेड इन एनी केस अंडर दिस रूल. तर डेफिनेटली तुमच्याशी कन्सल्टेशन्स करण्यात येणारच आहे. त्यानंतर डिसिप्लिनरी प्रोसिडिंग कम्स टू अन एंड इमिजिएटली ऑन द डेथ ऑफ द डिलिक्वेंट अँड गव्हर्नमेंट सर्वंट. जो कोणी डिलिक्वेंट असेल, म्हणजेच कोण, जो की व्यक्ती ज्याने इथे ब्रीच केलेला आहे, गव्हर्नमेंट सर्वंट. ओके, ज्याने ब्रीच, डिलिक्वेंट मीन्स कोण, जो इथे गव्हर्नमेंट सर्वंटचे जो चार्जेस लागले तो व्यक्ती. तर असा कोणताही व्यक्ती असेल जो इथे चार्जेस त्याच्यावर लागलेले असेल, तर डेफिनेटली त्याची जर डेथ झाली तर डेफिनेटली तुम्ही आता कोणावर चार्ज चालवणार, तर इमिजिएटली इथे काय होईल, प्रोसिडिंग स्टॉप होऊन जाईल, खतम होऊन जाईल. का? कारण आता पनिशमेंट कोणाला देणार तुम्ही. तर लक्षात ठेवा की जेव्हा ही जी प्रोसिडिंग संपुष्टात येते आहे, तर ती कधी येणार आहे, अपॉन दी डेथ ऑफ दी गव्हर्नमेंट सर्वंट. No disciplinary proceedings under this rule can therefore be continued after the date of the concerned government servant. जो की संबंधित concerned government servant आहे, ज्याच्यावर चार्जेस लागले, त्यांनी डिसिप्लिन अपील रूल तोडले आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटची, त्याची जर डेथ झाली, तर एकच कारण आहे, त्याची जर डेथ झाली तर त्या कारणावर प्रोसिडिंग
स्टॉप होईल, कंटिन्यू होणार. जर तुम्हाला प्रश्न आला MCQ की डिसिप्लिनरी प्रोसिडिंग्स कधी स्टॉप होणार आहे, तर अपॉन दी डेथ ऑफ द डिलिक्विट्स गव्हर्नमेंट सर्वंट, म्हणजे कन्सर्न गव्हर्नमेंट सर्वंट, संबंधित गव्हर्नमेंट सर्वंट ज्याच्यावरती आरोप लागले. दॅट्स इट. इट्स व्हेरी सिम्पल. त्यासाठी एक एक कन्सेप्ट क्लिअर करून नेमका MCQ कधी कुठून येणार आपल्याला याच्याबद्दल आपल्याला खूप महत्वाचं आहे की त्याच्यावर आपण तयारी करा. प्रोव्हिजन्स रिगार्डिंग ऑफिसर्स लेंट टू एनी गव्हर्नमेंट इन इंडिया लोकल ऑथॉरिटी. डोंट रीड दिस. काही आपल्याला कामाचं नाही आहे. 14 ठीक आहे. त्यामुळे आपण इथे मी तुम्हाला कम्प्लिटली सांगेल की काही गरजेचं नाही आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे या 14 तुम्ही हेडिंग लक्षात ठेवू शकता, बाकी काही कामाचं नाही. कारण सिलेबस इतका मोठा आहे, तुम्ही असं म्हणू शकत नाही की मॅडम तुम्ही कन्झ्युमरच्या बॅचला कॉन्स्टिट्यूशन 2 महिने शिकवलं होतं तसं शिकवा. आपल्याकडे 2 महिने पूर्ण सिलेबसलाही वेळ नाही आहे. ठीक आहे. त्यामुळे जिथनं प्रश्न येणार आहे तिथेच हात घाला असं मला असं वाटतं. प्रोव्हिजन्स रिगार्डिंग ऑफिसर बॉरोड फ्रॉम एनी गव्हर्नमेंट इन इंडिया लोकल ऑथॉरिटीज एक्सेट्रा. डोंट रीड इट. 14 and 15 not even important. IMP हा कोर्सच असा मी तुम्हाला देते आहे जिथे काय महत्वाचं आणि काय नाही हे तुम्हाला चांगल्या प्रकारे कळलं पाहिजे आणि चांगल्या प्रकारे आलं पाहिजे. आता डिसिप्लिनरी ऑथॉरिटी, डिसिप्लिनरी रूल आणि डिसिप्लिनरी प्रोसिडिंग आपली संपली आहे. त्यानंतर आपण येतो आहे याच याच्यामध्ये, दॅट इज अपील्स वर. कारण हा जो महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस डिसिप्लिन अँड अपील रूल आहे. आता सेकंड जो पोर्शन आहे आपला दॅट इज अपील आहे. अपील वर येऊया 16 मध्ये. ऑर्डर अगेन्स्ट विच नो अपील लाईज. आता सपोज एखादी ऑर्डर काढलेली आहे गव्हर्नमेंटनी, त्याच्यावर अपीलच होत नाही, नो अपील असं असेल तर कधी असेल आणि अपील कधी होते. 16 सांगतो की अपील होतच नाही, नो अपील लाईज. ऑर्डर अगेन्स्ट विच अपील लाईज 17 सांगतो की यस अपील करता येते तुम्हाला. दोन्ही सेक्शन्स म्हणजे हे रूल जे आहेत 1 and 2 व्हेरी IMP आहे आणि हे वाचल्याशिवाय परीक्षेला जायचं नाही. नॉट विथ स्टँडिंग एनिथिंग कंटेन इन दिस पार्ट, नो अपील शॅल लाईज अगेन्स्ट एनी ऑर्डर मेड बाय दी गव्हर्नमेंट. जर ऑर्डर गव्हर्नरनी बनवली असेल तर कोणत्याही प्रकारे नो अपील, अपील होत नाही. एनी ऑर्डर मेड बाय द गव्हर्नर, तुमच्या अगेन्स्ट गव्हर्नमेंट सर्वंटच्या अगेन्स्ट जर गव्हर्नरनी अपील ऑर्डर केली असेल काही, तर अपील तुम्हाला करता येईल. तुमच्याकडे अपीलचा राईट नाही आहे. ठीक आहे. मी इथे हायलाइट करते, प्लीज नोट इट. ओके, अपील नाही आहे. एनी ऑर्डर ऑफ अन इंटरलोक्युटरी नेचर और ऑफ द नेचर ऑफ स्टेप इन एड और द फायनल डिस्पोजल ऑफ द डिसिप्लिनरी प्रोसिडिंग अदर दॅन अन ऑर्डर ऑफ सस्पेन्शन. काय म्हटलं आहे, सस्पेन्शनच्या ऑर्डरवर अपील आहे. मी इथे बघा काय लिहिते, सस्पेन्शनच्या ऑर्डरवर अपील आहे, अपील आहे. क्लिअर. पण एनी ऑर्डर ऑफ अन इंटरलोक्युटरी, मधात कोणत्याही अशा छोट्या छोट्या ऑर्डर काढलेल्या आहे ज्या की इंटरलोक्युटरी नेचरच्या आहे, और ऑफ द नेचर ऑफ स्टेप इन टू एट, छोट्या छोट्या की काही फायनल ऑर्डर नाही आहे. ठीक आहे. अँड फायनल डिस्पोजल ऑफ डिसिप्लिनरी प्रोसिडिंग. ओके, फायनली डिस्पोजल केलेला आहे डिसिप्लिनरी प्रोसिडिंग. क्लिअर. तर त्याच्यावर अपील नाही आहे. डिस्पोजल ऑफ डिसिप्लिनरी प्रोसिडिंग, एकदम डिसिप्लिनरी प्रोसिडिंग जी सुरू होती त्याच्यावर डिस्पोजल ऑफ करण्यात आलेला आहे. डिस्पोजल ऑफ केल्यानंतर अपील नाही आहे. तर तिन्ही गोष्टी तुम्हाला इथे लक्षात घ्यायच्या आहे. ह्या तिन्ही आता खूप डेप्थ मध्ये नाही जाणार आहे की ती प्रोसिडिंग काय असते काय नाही, कारण आपल्याला खूप सारे रूल बघायचे, तुम्ही कन्फ्यूज होऊन जा. ठीक आहे. तर तुम्हाला हे पॉइंट लक्षात ठेवायचे की एनी ऑर्डर ऑफ अन इंटरलोक्युटरी नेचर अपील नाही आहे, नेचर स्टेप इन टू एड अपील नाही आहे, और द फायनल डिस्पोजल ऑफ द डिसिप्लिनरी प्रोसिडिंग अपील नाही आहे. बट ह्या इंटरलोक्युटरी ऑर्डर सस्पेन्शनची असेल, नेचर ऑफ स्टेप इन ऑर्डर सस्पेन्शनची असेल, फायनल डिस्पोजल डिसिप्लिनरी ऑथॉरिटी सस्पेन्शनची असेल तर त्याच्यावर अपील आहे. ठीक आहे. त्याच्यावर अपील आहे. क्लिअर. तर हे तुम्हाला इतकं लक्षात ठेवायचं आहे. सॉरी काय झालं, हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. सो हे ठीक आहे. पुढे या, दॅट एनी other order passed by an inquiring authority in the course of an inquiry under the 8 of the rule. तर रूल 8 मध्ये जी काही ही ऑर्डर तुमच्यावर पास झालेली आहे, रूल 8 एकदा रिवाइज करा, त्याच्यावर अपील नाही, अपील करता येत नाही, नो अपील.
ठीक आहे, जी इन्क्वायरी केली आहे अंडर 8 मध्ये आणि ऑर्डर काढले आहे इन्क्वायरीच्या, त्या इन्क्वायरीच्या ऑर्डरवर अपील नाही. ठीक आहे, तर हे 2-3च येतात. हे नाही येणार तुम्हाला बाय दी गव्हर्नर. ठीक आहे, हे येऊ शकतं. त्याच्यानंतर सस्पेन्शनवर आहे का, तर सस्पेन्शनवर आहे. समजा तुम्हाला जर असा प्रश्न आला की ऑर्डर अगेन्स्ट विच नो अपील लाईज, खाली दिलंय की गव्हर्नर, हो बाबा गव्हर्नर च्या ऑर्डरवर अपील करता येत नाही, बरोबर आहे. इंटरलोकेटरी नेचर, हो बरोबर आहे. आणि खाली लिहिलंय की ऑर्डर ऑफ सस्पेन्शन, तर ऑर्डर ऑफ सस्पेन्शन इज इज रॉंग, त्याच्यावर अपील होते. ठीक आहे, सो हे उत्तर तुमचं रॉंग राहणार आहे. त्यानंतर ऑर्डर अगेन्स्ट विच अपील लाईज, आता अपील कोणत्या कोणत्या ऑर्डरवर होत आहे तर बघा इथे, सब्जेक्ट टू द प्रोव्हिजन ऑफ रूल 16, की रूल 16 मध्ये जे काही सांगितलं त्याला गृहीत धरून, कारण तिथे सांगितलं की अपील नाही आहे तर नाही आहे. मग तेवढे सोडून इथे आम्ही काय देतोय बघा 17 मध्ये, अ गव्हर्नमेंट सर्वंट मे प्रिफेअर अँड अपील अगेन्स्ट ऑल ऑर एनी ऑफ द फॉलोइंग ऑर्डर नेम. गव्हर्नमेंट सर्वंट ज्याच्यावर अलिगेशन्स लागलेले आहे की तू रूल ब्रीच केलेले आहे आणि तुला आता आम्ही ऑर्डर काढलेले आहे, ऑर्डर काढलेले आहे. काय ऑर्डर काढलेले आहेत बघा, अपील अगेन्स्ट, तो अपील करू शकतो त्यांच्या ऑर्डरवर. कोणत्या, पहिली आहे सस्पेन्शनची, तिथे पण दिलं होतं की सस्पेन्शनवर ऑर्डरवर अपील आहे. अन ऑर्डर ऑफ सस्पेन्शन मेड, ऑर्डर ऑफ सस्पेन्शनवर अपील आहे. जर अकॉर्डिंग टू द सेक्शन 4 मध्ये तुमच्यावर सस्पेन्शनची ऑर्डर काढली डिसिप्लिनरी ऑथॉरिटी किंवा अपॉइंटिंग ऑथॉरिटीनी, तर त्याच्यावर अपील तुम्हाला करता येते. कुठे करायची ते पुढे बघूया. डीम्ड टू हॅव बीन मेड अंडर रूल 4 ऑफ दिस rule. Okay, an order imposing any of the penalties specified in rule 5 of this rule, whether made by the disciplinary authority or appellate reviewing authority. कोणत्याही लाईट गेली, सॉरी, जस्ट गिव्ह मी 1 मिनिट. मला चेहऱ्यावर लॅम्प लाव. ठीक आहे, मी नाही दिसले तरी काही हरकत नाही. तुम्ही याच्यामध्ये पीडीएफ तुम्हाला प्रॉपरली दिसते. ठीक आहे, दिसणार नाही, इट्स ओके, नो प्रॉब्लेम. अंधार दिसतोय थोडा, चल ठीक आहे, इट्स ओके. लाईव्ह असल्यामुळे मी आता काही करू शकत नाही. ऑर्डर इम्पोजिंग एनी ऑफ द पेनाल्टी स्पेसिफाईड इन रूल 5, तर कोणतीही पेनाल्टी जे रूल 5 मध्ये तुम्हाला दिली आहे, मग ती डिसिप्लिनरी ऑथॉरिटीनी द्या, कोणीही द्या, त्याच्यावर अपील आहे. ठीक आहे, त्यानंतर ऑर्डर एनहान्सिंग एनी पेनाल्टीज इम्पोज्ड अंडर रूल 5 ऑफ दिस रूल. एनहान्सिंग एनी पेनाल्टीज, कोणतीही पेनाल्टी एनहान्स करून दिली आहे 5 मधली, त्याच्यावरही अपील आहे. अन ऑर्डर डिनाइज ऑर वेराइज टू द डिसएडव्हान्टेजेस, कोणत्याही ऑर्डरमध्ये तुम्हाला डिसएडव्हान्टेजेस पे अलाउन्सेस मध्ये, पेन्शन्स मध्ये केलेले आहे, त्याच्यावरही अपील आहे. कंडिशन रेग्युलेटेड बाय द अग्रीमेंट वर तुम्ही आला असेल त्याच्यावर अपील आहे. प्रमोशन तुम्हाला डिनाय करत आहे त्याच्यावर अपील आहे. विच he is authorized otherwise eligible according to the recruitment rule, तुमच्या रिक्रुटमेंट रूलच्या सिनियरिटीनुसार जर तुमचे प्रमोशन थांबवले असेल त्याच्यावर अपील आहे. इंटरप्रेट टू हिज डिसएडव्हान्टेजेस टू द प्रोव्हिजन ऑफ सच अ रूल अग्रीमेंट, अग्रीमेंट मध्ये तुमचे डिसएडव्हान्टेजेस तुम्हाला देत आहेत तर त्याच्यावर अपील आहे. इतकं काही महत्वाचं नाही, स्टार्टिंगचे 4-5 पॉईंट तुम्हाला वाचायचे. अन ऑर्डर स्टॉपिंग हिम द इफिशियन्सी बार इन द टाइम स्केल, पे स्केल टाइम स्केल नुसार तुम्हाला सांगितलं की तुम्ही अनफिट आहात पण तुम्ही अनफिट नाही आहात, अशा काही ऑर्डर काढले असेल तर त्याच्यावरही अपील आहे. रिव्हर्टिंग हिम, तुम्हाला रिव्हर्ट केलं जात आहे ग्रेड मध्ये खाली सर्व्हिसवर, देन पेनाल्टी लावून वगैरे, तर त्याच्यावरही अपील आहे. reducing or withholding the pensions or denying a maximum pension admissible to him under the rule governing pension, pensionच्या रूल नुसार तुम्हाला मॅक्सिमम पेन्शन डिनाइड केले जाते त्याच्यावर अपील आहे. डिटरमाइनिंग सबसिस्टन्स अदर अलाउन्सेस डिटरमाइन करत नाही आहे आणि सस्पेन्शन देत आहे तुम्हाला, त्याच्यावरही अपील आहे. त्याच्यानंतर डिटरमाइनिंग हिज पे अलाउन्सेस, तुमचे पे अलाउन्सेस डिटरमाइन करत नाही, या सगळ्याच्यावर अपील आहे. बट तुम्हाला स्टार्टिंगचे हे 5-6 पॉईंट लक्षात ठेवायचे की अपील कशावर आहे, अपील कशावर नाहीये. बाकी खाली नाही रीड केलं तरी काही हरकत नाही. 17 ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे या, गव्हर्नमेंट सर्वंट कोण आहे तर ऑल गव्हर्नमेंट सर्व्हिसेस मध्ये. 18 सेक्शनची हेडिंग खूप महत्वाची आहे, नेहमी विचारलं जातं एमपीसी की अपिलेट ऑथॉरिटी कुठे आहे, तर अपिलेट ऑथॉरिटी आहे 18 मध्ये. ठीक आहे, तो हु इज अपिलेट ऑथॉरिटी, अपील कोणाकडे करणार तुम्ही, अपील कधी करणार कधी नाही करणार हे तर तुम्हाला कळेल, पण अपील पुन्हा आता कुठे करणार. सो सब्जेक्ट टू द प्रोव्हिजन ऑफ एनी लॉ फॉर द टाइम बिंग इन फोर्स,
अ मेंबर ऑफ क्लास 1 चा गव्हर्नमेंट सर्वंट आहे तुम्ही. ओके, आता लक्षात ठेवा प्रॉपरली. क्लास 1 चा गव्हर्नमेंट सर्वंट आहे, क्लास 2 चा गव्हर्नमेंट सर्वंट आहे. ग्रुप ए आणि ग्रुप बी सर्व्हिसेस आहे. including the person who belongs to any of these classes immediately before the cease to be in a services may appeal to. ओके, तुम्हाला सर्व्हिस वरून सीज करण्याच्या आधी ज्या काही ऑर्डर्स तुमच्यावर निघालेल्या आहेत त्या ऑर्डरवर तुम्ही अपील कुठे करणार आहात, तर तुम्ही क्लास 1, क्लास 2, ग्रुप ए, ग्रुप बी मधून जर आहात तर, आणि गव्हर्नमेंट अगेन्स्ट द ऑर्डर पास्ड बाय द ऑथॉरिटी सबऑर्डिनेट टू द गव्हर्नमेंट इम्पोजिंग पेनल्टीज ऑन हिम. तुम्ही ज्या ऑथॉरिटीने तुमच्यावर ऑर्डर काढली आहे तर त्याच्या सबऑर्डिनेशन्स मध्ये अंतर्गत तुम्ही येत आहे, म्हणजे त्याच्या खालच्या पदावर तुम्ही आहात. द गव्हर्नर, ओके, अँड अगेन्स्ट द ऑर्डर पास्ड बाय द गव्हर्नमेंट or by any authority not subordinate to government imposing penalties on him. आता बघू शकता तुम्ही इथे काय काय म्हटलं आहे. तुम्हाला अपील गव्हर्नर कडे कधी करता येते? अपील टू द गव्हर्नर, अपील टू द गव्हर्नर कधी करता येते? जर अगेन्स्ट द ऑर्डर, तर तुमच्या अगेन्स्ट एखादी ऑर्डर निघाली आहे पास्ड बाय द गव्हर्नमेंट, डायरेक्ट गव्हर्नमेंटने ती ऑर्डर पास केली आहे. एनी ऑथॉरिटी नॉट सबऑर्डिनेट टू द गव्हर्नमेंट इम्पोजिंग पेनल्टीज ऑन हिम. कोणतीही लाईक तुम्ही क्लास 1 चा अधिकारी असेल तर तुम्हाला सबऑर्डिनेशन मध्ये कोणी नाही आहे, म्हणजे तुमच्या सबऑर्डिनेशन मध्ये आहे पण तुम्हाला सबऑर्डिनेट कोणी नाही, तर तुम्ही डायरेक्टली अपील गव्हर्नरकडे करा. कारण तुम्ही उच्च पदाचे अधिकारी आहात तर तुम्हाला अपील डायरेक्टली गव्हर्नरकडे करावं. सेकंड ए मध्ये बघा, गव्हर्नमेंट अगेन्स्ट द ऑर्डर पास्ड बाय द ऑथॉरिटी सबऑर्डिनेट टू द गव्हर्नमेंट इम्पोजिंग पेनल्टी. समजा एखाद्या खालच्या सबऑर्डिनेशन्स मध्ये अधिकाऱ्यांनी तुम्हाला इथे ऑथॉरिटीनी तुम्हाला इथे ऑर्डर काढली आहे तर तुम्ही गव्हर्नमेंटकडे इथे काय करू शकता, जे की नेक्स्ट ऑथॉरिटी आहे, अप्पर ऑथॉरिटी गव्हर्नमेंटची, तिथे तुम्ही अपील करू शकता. त्यानंतर आहे अ मेंबर ऑफ क्लास 1, क्लास 2, ग्रुप ए, ग्रुप बी सर्व्हिस including a persons who may belongs to any of the classes immediately before the cease to be a service may appeal to the government. ओके, तर तुम्ही इथे गव्हर्नमेंटकडे अपील करू शकता. व्हॉट एव्हर जे काही तुम्ही अपील करायचे आहे, इथं अर्धवट दिलेलं आहे बट ऑथॉरिटी तुमची दिलेली आहे ए, इथं एवढ्या सगळे करू शकता तुम्ही. बट क्लास 1 याचा अर्थ काय, हा जो क्लॉज आहे हा कॉमन याला आणि याला जोडलेला आहे. म्हणजे अपील टू द गव्हर्नमेंट अगेन्स्ट तुम्हाला ऑथॉरिटी सबऑर्डिनेशन असेल तर, आणि द गव्हर्नरला जर तुमच्या सबऑर्डिनेशनच्या वर कोणी नसेल तर तुम्ही डायरेक्टली गव्हर्नरला करू शकता. हे दोन्ही लाईन लक्षात ठेवायचे. अ मेंबर ऑफ क्लास 3 आणि क्लास 4 आहे सर्व्हिस including a person who belongs to any of the classes immediately before the cease to in service may appeal to the immediate superior officer. क्लास 3 आणि क्लास 4 तर त्यांच्या सुपिरियर ऑफिसरकडे ते अपील करू शकतात. ओके, अँड नो फर्दर अपील शॅल बी ऍडमिसेबल टू हिम. तर मग नंतर अपील तुमची ऍडमिसेबल होणार नाही जर तुम्ही तिथे गेली तर परत नाही. नॉट विथ स्टँडिंग एनिथिंग कंटेन इन सब रूल 1 ऑफ दिस रूल अँड अपील अगेन्स्ट अन ऑर्डर इन अ कॉमन प्रोसिडिंग्स held under this rule 12 of this rule shall lie to the authority to which the authority functioning as a disciplinary authority for the purpose of the proceeding is immediately subordinate. पुन्हा ते सांगितले की सबऑर्डिनेशन्स मध्ये तुम्ही येतात तर अप्पर अधिकाऱ्यांकडे तुम्ही अपील करू शकता. Provided that where the authority is subordinate to the governor in respect of the government servant for whom a governor is the appellate authority in a terms of clause 1 subclause 1 of appeal to the governor. तर डेफिनेटली तुम्ही अपिलेट ऑथॉरिटीज आहात स्वतः, तर तुम्ही डायरेक्टली गव्हर्नरकडे अपिलेट ऑथॉरिटीकडनं सेकंड अपील तुमची गव्हर्नरकडे. वेअर द पर्सन्स हू मेड द ऑर्डर अपील्ड अगेन्स्ट बिकम्स बाय व्हर्च्यू ऑफ हिज सबसिक्वेंट अपॉइंटमेंट or otherwise appellate authority in repeat respects of such order, appeal against such order shall lie authority to persons in immediate subordinate. अगेन तेच सांगितलं की ज्याचे अप्पर अधिकारी त्यांच्याकडे तुम्ही अपील करू शकता. पण पहिले 2 पॉइंट लक्षात ठेवायचे. पिरियड ऑफ लिमिटेशन, दिस इज व्हेरी IMP, मी IMP करून ठेवलेला IMP. तर किती आहे पिरियड ऑफ लिमिटेशन्स? No appeal prepared under this part shall be entertained unless such appeal is prepared within a period of 45 days. तर तुम्हाला अपील पिरियड 45 डेज आहे. तुम्ही 45 ऑर्डर निघाल्यापासून तुम्ही 45 दिवसामध्ये अपील करू शकता, त्याच्यानंतर नाही. तुम्हाला दिलं जाईल कंडोनेशन
फ्रॉम द डेट ऑन विच द कॉपी ऑफ द ऑर्डर, कधी कॉपी तुम्हाला अपील अगेन्स्ट डिलिव्हर झालेली आहे तुम्हाला कॉपी त्या दिवसापासून 45 दिवसामध्ये. Provided that the appellate authority may entertain the appeal after the expiry of the said period if satisfied the appellate sufficient cause not to definitely condonation of delay दिलं जाईल तुम्हाला. जर तुम्ही सांगितलं की नाही मला माहीतच नव्हतं किंवा कॉपी लेट भेटली वॉटेवर, तर तुम्हाला ॲडजमेंट दिलं जाऊ शकतं. जर त्यांचं सॅटिस्फॅक्शन झालं तर वाढून पिरियड दिला जातो. पण जनरली परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्हाला 45 दिवस फ्रॉम द डिलिव्हरिंग द कॉपी, तुम्हाला ज्या दिवशी कॉपी मिळाली तिथून 45 दिवस आहे. सेक्शनची हेडिंग पण खूप महत्वाची आहे. लक्षात ठेवायचं की 19 कशासाठी डील करतो हा रूल, आणि ऑफकोर्स 45 दिवसाचा टाइम पिरियड दिला हे लक्षात ठेवायचं. 20 मध्ये या मोड, फॉर्म्स अँड कंटेंट्स ऑफ द अपील. खूप महत्वाचं नाही आहे तरी पण एव्हरी पर्सन प्रिफरिंग अन अपील शॅल डू अ सेपरेटली अँड हिज ओन नेम अँड शॅल अड्रेस इट टू ऑथॉरिटी अपील लाईज, की त्याचं सगळं त्याचं व्यवस्थित लिहायचं आहे. कोणत्या मोडमध्ये, फॉर्ममध्ये, कंटेंट्स काय आहेत अपीलचे प्रॉपरली फ्रेम करायचे. The appeal shall be complete in itself and shall contain all material statements and arguments on which the appellant relies, but shall not contain any disrespectful or improper language. कोणत्याही प्रकारे डिसरिस्पेक्टफुल किंवा इम्प्रॉपर लँग्वेज मध्ये नसलं पाहिजे. जनरल सेक्शन आहे, परीक्षेसाठी इतका काही महत्वाचा मधून येणार नाही, जनरल आहे. बट इथे 20 मध्ये हेडिंग काय आहे हे मात्र लक्षात ठेवणे गरजेचं आहे. सबमिशन ऑफ अपील. Every appeal shall be submitted to the authority which made the order appealed against. ओके, तर डेफिनेटली तुम्हाला ऑथॉरिटीच्या समोरच ज्यांनी ऑर्डर तुमच्या अगेन्स्ट काढली आहे तिथेच तुम्हाला अपील पुढे करायची. वेअर सच ऑथॉरिटी इज नॉट हेड ऑफिस, जर ऑथॉरिटी हेड ऑफिस नसेल तुमचं तर अपीलंट मी सर्विंग, जो कोणी सर्विंग मध्ये असेल तर द अपीलंट हॅज सीज टू बी सर्विंग अँड सच. सेक्शन महत्वाचा नाही आहे, सो यू कॅन स्किप इट ऑल्सो. ऑथॉरिटी वॉज नॉट हेड ऑफिस असेल तर अपीलंट सर्विंग जे कोणी असेल ते तुमचे पुढे. रूल 22 मध्ये ट्रान्समिशन ऑफ द अपील, तर महत्वाचं नाही आहे. बट द ऑथॉरिटी विच मेड द ऑर्डर अपील्ड अगेन्स्ट शॅल अँड ऑन रिसिप्ट ऑफ कॉपी ऑफ द अपील विदाउट एनी अवॉइडेबल डिले, आणि अवॉइडेबल डिले तुम्हाला करून कॉपीज रिसिव्ह करायचे आहे विदाउट वेटिंग फॉर एनी डायरेक्शन्स फ्रॉम द अपीलेट ऑथॉरिटी, आणि विदाउट डिले किंवा रिलेव्हंट रेकॉर्ड तुम्हाला फ्रेम करायचा. नॉट IMP बट सेक्शनची हेडिंग लक्षात ठेवा. कन्सिडरेशन ऑफ अपील, तर आता अपीलचं कन्सिडरेशन केलं जाईल. तुमचा खूप मोठा सेक्शन आहे, बिलकुल महत्वाचा नाही आहे, त्यामुळे काही इतकं महत्वाचं नाही. बट बघून घेऊया. In the case of appeal against an order of suspension, the appellate authority shall consider whether in the light of the provision of section 4 this rule and having a regard to the circumstances of the case, प्रॉपरली सस्पेन्शन पेनल्टीज लावल्या आहेत का, प्रॉपरली इन्क्वायरी केलेली आहे का, प्रॉपरली ऑर्डर काढली आहे का, हे अपील मध्ये सगळं कन्सिडर केलं जाईल. जनरली आपल्या सेशन कोर्टातनं हायकोर्टामध्ये अपील आली तर हायकोर्ट काय बघतो की खालच्या कोर्टाने प्रॉपरली काम केलं आहे का वगैरे, तेच आहे. त्यानंतर 24 वर येऊ शकता तुम्ही. 24 इम्प्लिमेंटेशन ऑफ ऑर्डर इन अपील. द ऑथॉरिटी विच मेड द ऑर्डर अपील्ड अगेन्स्ट शॅल गिव्ह इफेक्ट टू द ऑर्डर पास्ड बाय द अपीलेट ऑथॉरिटी. डेफिनेटली डोंट रीड इट. रिव्हिजन्स अँड रिव्ह्यू. आपल्याकडे अजून एक पार्ट 6 मध्ये रिव्हिजन अँड रिव्ह्यू प्रोव्हिजन्स आहे. त्याच्यामध्ये रिव्हिजन कुठे करायचं ते बघूया आता आपण 25 मध्ये. Notwithstanding anything contained in this rule, the governor or any authority subordinate to him to which appeal against an order imposing any of the penalties specified in Rule 5. जर अपील आलेली आहे आणि त्याच्यामध्ये पेनल्टीज इम्पोज केलेल्या आहे सेक्शन 5 अंतर्गत, सो दिस रूल लाईज मी ॲट एनी टाइम आयदर ऑन इट्स ओन मोशन, गव्हर्नर किंवा ऑथॉरिटी ओन मोशनवर, otherwise call for the record of inquiry and revise and any order made under this rule or under these appellate rule 29 appeal lies but against which no appeal has been preferred or order against which no appeal lies after consultations with the commission म्हणजेच MPSC where such a consultation is necessary. तर इथे म्हटलं आहे की गव्हर्नर किंवा कोणतीही ऑथॉरिटी जर कोणत्याही लोअर ऑथॉरिटीकडे इथे एखादं अपील पेंडिंग असेल तर ते मागून घेईल, कॉल फॉर रेकॉर्ड करेल म्हणजे रिव्हिजन करेल की नेमकं या मॅटरमध्ये काय घडलेलं आहे, पेनल्टीज काय लावलेले आहे, किंवा रिव्ह्यूही करेल. कधी जेव्हा एखादी मॅटरवर अपीलच नाही, आपण बघितलं की अपील नॉट लाईज, तर मग त्याचा रिव्ह्यू किंवा रिव्हिजन होईल.
मग अपीलच नाही आहे त्याच्यावर, तर त्या व्यक्तीकडे काय पर्याय आहे, तर रिव्ह्यू किंवा रिव्हिजन होईल. आणि स्वतःहूनही गव्हर्नर किंवा अप्पर ऑथॉरिटी MPSC ला कन्सल्टेशन करून रिव्ह्यू आणि रिव्हिजन करू शकतं. आणि रिव्ह्यू आणि रिव्हिजन काय हे कन्सेप्ट खूप मोठा आहे, आणि यू नो दॅट विच इज कवर्ड अंडर द सिव्हिल प्रोसिजर कोड. तर तुम्ही तिथे लेक्चर्स बघू शकता त्याचे. कन्फर्म्स मॉडिफाय, त्याच्यामध्ये त्या रिव्हिजन मध्ये सपोज मॅटर घेतलं गव्हर्नर तर कन्फर्म करेल, त्याच्यामध्ये सुधारणा करेल. काही खालच्या ऑथॉरिटीने ऑर्डर काढल्याचं तर ते सेट असाइडही करू शकता. हे तुम्हाला परीक्षेत येत नाही, जनरल बुक्स मधून येत आहे. कन्फर्म, रेड्यूस, एनहान्स, साइड पेनाल्टी मध्ये गव्हर्नरला अधिकार आहे अकॉर्डिंग टू द कॉन्स्टिट्यूशन की ते पनिशमेंट एनहान्स रेड्यूस करू शकतात, पेनाल्टी एनहान्स रेड्यूस करू शकतात. रेमिट करू शकता अकॉर्डिंग टू द इंडियन कॉन्स्टिट्यूशन 226 अंतर्गत. पूर्णपणे रिव्हिजन्स मध्ये खालील ऑथॉरिटीने दिलेल्या, अपिलेट ऑथॉरिटीने दिलेल्या कोणत्याही पनिशमेंट, पेनाल्टीज, डायरेक्टली सस्पेन्शन जरी असेल ते खतम करू शकतं, रेमिट करू शकतं. या प्रकारे ते कन्सिडर करतील. पास सच ऑर्डर ॲज मी थिंग्स फिट, त्यांना वाटेल तसं पास करतील. स्वतः रिव्हिजन साठी कॉल फॉर रेकॉर्ड करतील किंवा रिव्ह्यू ही तुम्ही दाखल करू शकता. तर दिस इज द प्रोसिजर. ठीक आहे. तर बाकी इथे काही खूप महत्वाचं नाही. नो प्रोसिडिंग्स फॉर रिव्हिजन शॅल बी कमेन्स्ड अंटिल आफ्टर द एक्सपायरी ऑफ द पिरियड ऑफ द लिमिटेशन्स. आता काय आहे एक्सपायरी रिव्हिजनचा? 90 डेज. 90 डेजच्या अंतर्गत तुम्हाला रिव्हिजन करावं लागतं अकॉर्डिंग टू द सिव्हिल प्रोसिजर कोड, तर ते तुम्ही केलं पाहिजे. ठीक आहे की नाही. सो पुढे सांगितलं आहे इथे स्पेशली रिव्हिजनसाठी टाइम पिरियड त्यांनी दिला आहे की अन अप्लिकेशन फॉर रिव्हिजन शॅल बी डेल्ट विथ द सेम मॅनर where an appeal under this rule except the period of limitation of its consideration shall be 6 months commencing from the date of the copy of the order revision is delivered. तर जसं CPC मध्ये 90 डेज पिरियड दिलेला आहे, तर इथे 6 मंथ मध्ये तुम्हाला रिव्हिजन्स करायचं असतं. ठीक आहे. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, 6 मंथ रिव्हिजन. नाव 25A मध्ये आपल्याला रिव्ह्यू दिलेला आहे. रिव्ह्यू की एखादी अपिलेट ऑथॉरिटी किंवा एखाद्या डिसिप्लिनरी किंवा अपॉइंटिंग किंवा गव्हर्नरने स्वतः एखादा मॅटर बघितलं असेल, स्वतः तिथे ट्रायल चाललं असेल, तर त्याच मॅटरला पुन्हा बघा, पुन्हा याच्यावर चर्चा करणे याला रिव्ह्यू म्हणतात. तर जो गव्हर्नमेंट सर्वंट आहे हा स्वतः रिव्ह्यू साठी मॅटर त्याच ऑथॉरिटीकडे देऊ शकतं. द गव्हर्नर मे ऍट एनी टाइम आयदर अपॉन इट्स ओन मोशन किंवा अदरवाईज. एक तर ओन मोशन गव्हर्नर रिव्ह्यू करण्यासाठी सांगू शकतं, किंवा तुम्ही ऍप्लिकेशन करू शकता. कोण? गव्हर्नमेंट सर्वंट, ज्याच्या अगेन्स्ट इथे अलिगेशन्स लागलेले आहेत. ऑर्डर पास्ड अंडर दिस रूल वेन एनी न्यू मटेरियल ऑर एव्हिडन्स कुड नॉट बी प्रोड्यूस. जर ट्रायल मध्ये म्हणजे जे प्रोसिडिंग सुरू होती तिथे कोणत्याही प्रकारे काही मटेरियल किंवा एव्हिडन्सेस त्यावेळेस प्रोड्यूस नाही झाले, पण आता हातात आलेले आहे, तर आता त्याला मॅटरला पुन्हा बघा, रिव्ह्यू करा असं सांगू शकतं. ऑर वॉज नॉट अवेलेबल ॲट दॅट टाइम, पहिले अवेलेबल नव्हते पण आता अवेलेबल आले आहे, तर इथे नोटीस देऊन रिव्ह्यूला तुम्हाला पुढे जाता येईल. Provided that no order imposing or enhancing any penalty shall be made by the governor unless the government servant concerned has been given a reasonable opportunity of making a representation against the penalty proposed. त्याला अपॉर्च्युनिटी द्यावं लागेल तरच तुम्ही पुढे इथे कंटिन्यू करू शकता अशा प्रोसिजर. सो कंटिन्यू करूया मिसलिनियस पार्टवर. त्याच्यामध्ये सर्व्हिस ऑर्डर, नोटीस एक्सेट्रा आहे. Every order, notice and other process made or issued under this rule shall be served in a person. तर प्रत्येक ऑर्डर, प्रत्येक नोटीस जे आहे हे खूप महत्वाचं आहे की गव्हर्नमेंट सर्वंटला तुम्हाला ज्या नोटीस, ज्या कॉपीज किंवा काहीही त्याला डिलिव्हर्ड करायचं आहे तर त्याला इन पर्सनच द्यावं लागणार आहे, आणि इन पर्सनच त्याला पुढे कन्सर्न गव्हर्नमेंट सर्वंटला हजर पण व्हायचंय कोर्टासमोर. 27 पॉवर टू रिलॅक्स, लिमिट अँड कंडोन डिले. यस, जिथे जिथे ऑथॉरिटीला वाटणार आहे की काही कारण आहे, गुड कॉजेस आहेत, रिझन्स आहे की इथे टाइम मध्ये आणि WS दाखल नाही केला, टाइम मध्ये अपील दाखल नाही केली, तर कंडोनेशन ऑफ डिलेचा अधिकार आहे. तुम्ही ऍप्लिकेशन करू शकता. ते तुम्हाला टाइम पिरियड जर सॅटिस्फॅक्शन झालं तर वाढून देईल. सेव ॲज अदरवाईज एक्सप्रेसली प्रोव्हाइडेड इन दिस रूल, द ऑथॉरिटी कम्पिटंट अंडर दिस रूल टू मेक एनी ऑर्डर मे फॉर अ गुड और सफिशियंट रिझन. तुम्हाला टाइम पिरियड वाढून देऊ शकतं, कंडोनेशन ऑफ डिले करून देऊ शकतं. सप्लाय ऑफ कॉपी ऑफ कमिशन्स ऍडवाइस. कमिशन्स ऍडवाइस म्हणजे MPSC ची जे काही तुमच्या गव्हर्नमेंट सर्वंटवर ऍडवाइस आहे त्या सुद्धा कॉपी गव्हर्नमेंट सर्वंटला येते आणि ज्या ऑथॉरिटीला सप्लाय करण्यात येतात, की MPSC सुद्धा इथे इन्व्हॉल्व्ह होतं याच्यामध्ये. कमिशन म्हणजे रिपील अँड सेव्हिंग, डोंट रीड इट, काही गरज नाही रिपील अँड सेव्हिंग वाचण्याची, आणि रिमूव्हल ऑफ डाऊट ही वाचण्याची काही गरज तुम्हाला नाही आहे. तर हा तुमचा पूर्ण महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस डिसिप्लिन अँड अपील रूल मी प्रॉपरली इथे तुम्हाला दिलेला आहे. मी याला सेव्ह करून ठेवती आहे
आणि सेव्ह झाल्यानंतर तुम्हाला ही PDF मिळणार आहे. पहिल्या दिवसापासून मी ते तुम्हाला नोटिंग काढून ठेवली आहे. ही डेट 12 जुलै. त्यानंतर तुम्हाला डेफिनेशन्स बघायचे आहे. डेफिनेशन मध्ये मी सांगितले तुम्हाला कोणत्या कोणत्या डेफिनेशन्स तुम्हाला महत्वाच्या आहे. सस्पेन्शन महत्वाचं आहे सेक्शन 4. याच्या डेफिनेशन करा, इथून डेट घ्या. त्याच्यानंतर पेनाल्टीज खूप सेक्शन IMP आहे. डिसिप्लिनरी ऑथॉरिटीज सगळे इम्पॉर्टंट आहे. पूर्ण कायदा मी प्रॉपरली तुम्हाला शिकवलेला आहे. त्यामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे जाऊ शकता. ही डेट लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर अपॉइंटिंग ऑथॉरिटी कोणाची कोणती असते ती लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर परत कमिशन म्हणजे MPSC डिसिप्लिनरी ऑथॉरिटी सेक्शन 5 मध्ये दिली आहे. त्यानंतर महत्वाचा सेक्शन तुमचा जो आहे गव्हर्नमेंट सर्वंट कोण आहे, ठीक आहे. ग्रेड पोस्ट लक्षात ठेवायची आहे. लिगल प्रॅक्टिशनर काही गरज नाही. त्याच्यानंतर सर्व्हिस, मायनर पेनल्टीज, मेजर पेनल्टी पुढे दिलेलेच आहे. तर दिस इज व्हेरी व्हेरी सिम्पल. सगळ्या नोटिंग ज्या महत्वाच्या आहेत त्या काढून दिलेल्या आहेत आणि याला सेव्ह करून मी तुम्हाला हे PDF ही प्रोव्हाइड व्हॉट्सअप ग्रुप्समध्ये करते. सो प्लीज अभ्यास करा आणि प्रॉपरली स्ट्रॅटेजी आखून जर सगळ्या गोष्टी केल्या, लाईक वी कॅन से दॅट की विदाउट प्लॅनिंग देर इज नो वे. प्लॅनिंग करत असाल, प्रॉपरली टाइम मॅनेजमेंट होत असेल तरच तुमचा हा पोस्ट साठी तुम्ही अभ्यास करू शकता आणि टाइम असेल तरच तुम्ही इथे जाऊ शकता. कारण सिलेबस खूप जास्त आहे. 26 लॉज जे आहेत ते स्पेशल लॉज तुम्हाला करायचे, बाकी 9 तुम्हाला कॉमन लॉ करायचे. तर हे मी तुमचा सिलेबस अशा प्रकारे संपवून देते आहे. ठीक आहे. थँक्यू सो मच.